राष्ट्रवादीचं आज शिर्डीमध्ये अधिवेशन होणार आहे। या अधिवेशनाची जय्यत तयारी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। 2 दिवसाचं हे अधिवेशन असणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यासाठी म्हणून हे अधिवेशन घेतलं जातंय। शिवाय अनेक जे प्रश्न आहेत ते प्रश्न देखील या अधिवेशनाच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत। राष्ट्रवादीचं आज शिर्डीमध्ये अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनाची जय्यत तयारी आपण पाहू शकतोय। रांगोळी काढली जाते अजित पवार यांची त्या ठिकाणी। सर काय सांगाल, नाव काय तुमचं आणि कुठून आलाय? मी गोरक्षनाथ चव्हाण सर, कोळपेवाडी आहे, इथून 22 किलोमीटर अंतरावर आहे। आणि पवार साहेबांचे अजितदादांचं काम ते आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि ते ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना असेल आणि संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी आदरणीय दादांचा जे काम आहे ते उल्लेखनीय आहे आणि त्यांचे हे होत असणारं नवसंकल्प शिबिर आणि त्या शिबिराच्या निमित्ताने आदरणीय दादांची रांगोळी काढण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली, मी माझं भाग्य समजतो। तुम्ही फोन मध्ये फोटो पाहत होता आणि त्याप्रमाणे तुम्ही आता रांगोळी काढलेली आहे। काय कठीण प्रसंग आलेले आहेत ही संपूर्ण रांगोळी साकारताना? तसं तर कठीण असं दादांचं जे फेस आहे, चेहरा जो आहे तसं तो लाईकनेस करायला थोडासा अवघड आहे। दादा थोडे अॅनाटॉमिकली परफेक्ट असल्यामुळे ज्यांचं व्यक्तिमत्व अॅनाटॉमिकली करेक्ट असतं त्यांचं लाईकनेस काढायला थोडं चित्रामध्ये म्हणा किंवा रांगोळीमध्ये थोडं अवघड असतं, पण मी आय ट्राईड माय बेस्ट आणि या पद्धतीने प्रयत्न केला आहे पूर्ण करण्याचा। अजितदादांनी पाहिल्यावर अजितदादांशी तुम्ही काय बातचीत करणार आहेत का या रांगोळी संदर्भात? नाही, त्यांनी जर बघितलं आणि कौतुक केलं तर माझ्यासाठी तो आनंदाचा क्षण असेल। आणि कसं असं कलाकाराच्या पाठीवर जर शाबाशीची थाप मिळाली तर त्याला पुढील कार्यासाठी आणखी प्रेरणा मिळते, उत्साह वाढतो। राष्ट्रवादीचं शिर्डीमध्ये अधिवेशन होतंय। 2 दिवसाचं हे अधिवेशन आहे आणि त्याची जय्यत तयारी त्या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय। मोठमोठे बॅनर त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि रांगोळी साकारली जाते अजित पवार यांची। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। चेतन, मगाशी आपलं बोलणं अधुरं राहिलं खरं तर, मात्र पुढचा प्रश्न आत्ता आपण पाहिलंय, खूप सुंदर अशी रांगोळी त्या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि जे अधिवेशन आता थोड्या वेळाने सुरुवात होणार आहे, कशी एकंदर तयारी चालली आहे तिथे? जान्हवी, आपण जर पाहिलं तर मी त्याच ठिकाणावर उभा आहे ज्या ठिकाणी ही शिबिर जी आहे ती अगदीच काही वेळात सुरू होणार आहे। 10:10 खरं तर या ठिकाणी झेंडावंदन जे आहे ते पार पडणार आहे आणि यानंतर या झेंडावंदनानंतर खरं आपण पाहिलं तर हे कार्यक्रम शिबिर जे आहे त्याला सुरुवात होणार आहे। आणि आपण पाहिलं तर अगदी काही वेळापूर्वीच अजित पवार यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर आता अजित पवार देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिर्डीचे जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। सर, एकंदरीत आज 2 दिवसाचं शिबिर जे आहे ते सुरुवात होतं आहे, कशा पद्धतीने एकंदरीत तयारी करण्यात आली? आज दिनांक 18 जानेवारी 18 व 19 हे 2 दिवसाचं हे शिबिर आज या ठिकाणी चालू होते। 10:10 पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार अजितदादा पवार साहेब, मान्य प्रफुल्लभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब व सर्व मंत्री महोदय, निमंत्रित सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत 10:10 झेंडावंदन होऊन हा कार्यक्रम चालू होईल। त्यानंतर सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत झाल्यानंतर जो कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली आहे त्याप्रमाणे कार्यक्रम चालू होऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन या ठिकाणी चालू होणार आहे। उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत हे शिबिर चालू राहील। छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे का? काय माहिती आहे अधिकृत? हो, सर्व निमंत्रित आहेत या कार्यक्रमाला, सर्वजण येणार आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर हे जिल्हाध्यक्ष होते शिर्डीचे आणि त्यांनी जान्हवी आपल्याशी बातचीत केलेली आहे आणि नेमकी तयारी कशी आहे याबद्दल देखील त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। आणि छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे दोन्ही नेते जे आहेत राष्ट्रवादीचे ते देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत। अगदीच या संदर्भातली माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।